नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेल्या नवीन व्यापार करारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले. दोन्ही देशांमध्ये झालेल्या परस्पर सहमतीनुसार अमेरिकेनं भारतातून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवरील आयात शुल्क हे 50% कमी करून 18% आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दूरध्वनी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून तो तात्काळ अंमलात आणण्यात आलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आणि परस्पर विश्वास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या संवादात व्यापारातील अडथळे कमी करण्यावरती सहमती झाली आहे. त्यामुळे आता अमेरिकन बाजारपेठेमध्ये भारतीय उत्पादनांवरती कमी शुल्क आकारले जाणार असून भारतीय निर्यातीसाठी नवीन दरवाजे खुले होणार आहेत. या शुल्क कपातीचा थेट फायदा हा भारतीय उद्योगांना होणार आहे. यामध्ये कापड उद्योग, ऑटोमोबाईल पार्ट्स, अभियांत्रिकी उत्पादनं, रसायनं, औषध निर्मिती आणि IT संबंधित वस्तू अमेरिकेमध्ये अधिक स्पर्धात्मक दरामध्ये उपलब्ध होतील. परिणामी या उत्पादनांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. निर्यात वाढल्यास कंपन्यांना नवीन ऑर्डर, अधिक उत्पादन आणि रोजगार निर्मितीची संधी मिळू शकते. जागतिक पातळीवरती अस्थिरतेचं वातावरण असताना हा निर्णय भारतासाठी एक मोठा दिलासा मानला जातोय. या व्यापार कराराचा सर्वात महत्त्वाचा परिणाम हा कृषी क्षेत्रावर होणार आहे. अमेरिकन बाजारपेठेमध्ये भारतीय कृषी उत्पादनांना अधिक संधी मिळणार आहे. यामध्ये तांदूळ, कडधान्य, मसाले, कापूस, साखर, फळं आणि प्रक्रिया केलेली कृषी उत्पादनं यांची निर्यात वाढू शकते. शुल्क कमी झाल्यामुळे भारतीय शेतमाल अमेरिकेमध्ये तुलनेनं स्वस्त पडेल, ज्यामुळे त्याची मागणी वाढेल. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यात होईल. निर्यात वाढल्यास देशांतर्गत बाजारपेठेमधील अतिरिक्त उत्पादनाला बाहेरची वाट मिळेल, त्यामुळे दर घसरण्याचा धोका कमी होईल. विशेषतः निर्यातक्षम पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा करार फायदेशीर ठरू शकतो. कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाल्यास ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी देखील वाढण्याची शक्यता आहे. या कराराअंतर्गत भारतानेही अमेरिकन वस्तूंसाठी आपली बाजारपेठ हळूहळू अधिक खुली करण्याचे संकेत दिलेत. अमेरिकेतील ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी उत्पादनं आणि कोळसा यासारख्या क्षेत्रांमधून भारत मोठ्या प्रमाणावरती खरेदी करू शकतो. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार समतोल राखण्यास मोठी मदत होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की पंतप्रधान मोदींनी बाय अमेरिकन या उपक्रमांतर्गत अमेरिकन उत्पादनांची खरेदी वाढवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. ऊर्जा, शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारत अमेरिका सहकार्य अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते हा व्यापार करार भारत आणि अमेरिका दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल. भारताला निर्यात वाढवण्याची, उद्योगांना गती देण्याची आणि शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून देण्याची संधी मिळेल. तर अमेरिकेला भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये आपली उपस्थिती मजबूत करता येईल. एकंदर पाहता हा व्यापार करार गुंतवणूक, रोजगार, कृषी क्षेत्रासाठी सकारात्मक ठरणारा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केलेला आहे आणि अखेर भारत अमेरिका ही ट्रेड डील झालेली आहे. तर यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.